आपण पाहतायत SP ट्रॉफी 2025 प्रकाश झोतातील विद्युत झोतातील एक जबरदस्त देखणं सामना आपल्याला पाहायला मिळतोय। आमच्या सोबत आज प्रवीण शिंदे मॅन फ्रॉम मोरनी भिवंडी तालुका, तर गुणलेखक म्हणून आम्हाला भेटले आहेत गोल्डन फिंगर ऑफ वाडा क्रिकेट आदेश राऊत। अगदी गावची स्पर्धा आहे आणि रोहा तालुक्यावरून रायगड जिल्ह्यामधून आलेले आहेत। प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषदेमध्ये आहेत। दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू आमच्याकडे घे ना, खुर्ची घे ना तुला। आमच्या बाजूला कट्टर समर्थक एजे स्पोर्ट्सचे राहुल चौधरी, तर FDC कुडूस संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे। एका बाजूला मुदस्सर पटेल तर दुसऱ्या बाजूला फैजान मेमन। फैजान मेमन ह्या दोन सामन्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेला फलंदाज आहे। गोलंदाज येतो भावेश। 3 षटकांचा सामना असेल आतापर्यंत। दुसऱ्या सत्रातले जे सामने जेवढे झालेत ते वातावरणाचा परिणाम म्हणून म्हणा की लो स्कोरिंगची मॅच होते। आणि हमरापूर संघासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांचा प्रमुख असलेला फलंदाज आणि गोलंदाज सहयोग केनी, ज्याने चांगला सहयोग केलेला आहे। आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सामन्यामध्ये सहयोग केनीचा विजयामध्ये चांगला सहयोग, आणि सहयोगचा जेव्हा चांगला सहयोग होतो त्या वेळेला हमरापूर संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय। बघूया, फैजान मेमन 2 वेळेला नष्टचक्रामध्ये सापडलेला आहे, 2 वेळेला गोल्डन डकचा शिकार झालेला आहे। या वेळेला महत्त्वाच्या सामन्यामध्ये मात्र नक्कीच काहीतरी दमखम दाखवण्याचा प्रयत्न करून फलंदाज म्हणून मैदानामध्ये उतरलेल्या पहिलं षटक टाकण्यासाठी भावेश येतोय। पॉवर प्ले मधलं पहिलं षटक। यावेळेला आता पहिला चेंडू निर्धाव पडतोय, वेगवान मारा भावेश यांच्याकडनं। हमरापूर संघासाठी कंटिन्यू त्यांचा खेळ चालू आहे, त्याच्यामुळे त्यांचे सगळे खेळाडू एकदम गरम आहेत, वॉर्मअप झालेला आहे। पुढचा चेंडू यावेळेला मात्र चेंडू बॅटच्या रडारमध्ये येतो आणि चेंडूला टोलवलं जातं 1 रनसाठी। एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य आहे। धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 रन झाली। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 1। गोल्डन डकच्या आतापर्यंत लागलेला शिक्का यावेळेला मात्र फैजान मेमनने परतवून लावलेला आहे। पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये ज्याने अनेक अटीतटीच्या क्षणी बेडरपणे, निडरपणे, निर्भयपणे फलंदाजी केली असा मुदस्सर बाबा, धावांचं मशीन। यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जातं, 1 रन तर पळून काढली जाते। एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 2। वातावरण एकदम थंड झालेलं आहे, खेळाडूही थंड झालेले आहेत। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला मात्र चेंडूला उडवलं जात आहे, येतोय चेंडू कव्हरच्या दिशेने, चेंडू सीमारेषे पलीकडे जातो की काय बघूया। 2 धावा तर पळून काढल्या जातात। अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण, साधारणतः 8 ते 10 पावलांचं रनअप घेऊन सीमारेषे पलीकडे जाणारा चेंडू अडवलाय क्षेत्ररक्षकाने, करणने। सध्या ISPL मध्ये करण अंबाला, करण मोरे आणि या मैदानावर करण कराले। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला पुन्हा एकदा झेल उडतोय की काय बघूया, परंतु झेल सुटतोय। फैजान मेमन सध्या बॅड पेन मधून जातोय की काय बघूया। शेवटचा चेंडू, धावसंख्या फक्त 4। पॉवर प्ले मध्ये भावेश यांची जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। चिवट तिकट मारा टिचून गोलंदाजी करतोय। यावेळेला पुढे सरसाव, चेंडूला टोलवलं जाते, लॉंग ऑफच्या दिशेने 1 रन पळून काढली जाते। एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाही। धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती
5 ओव्हर चांगला नियंत्रित मारा, चिवट तिखट मारा, टिचून गोलंदाजी फलंदाजाला फैजान मेमन टेनिस क्रिकेटमधला स्थिरावलेला आणि मोठमोठ्या गोलंदाजाला ज्याने भेडलेला असा फलंदाज. परंतु यावेळेला मात्र भावेशने मात्र चांगला दमखम दाखवलेला आहे. दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय एजे चॅलेंजर्स हमरापूर संघाकडनं निलेश पाटील. एजे मीन्स अंस जिया चॅलेंजर हमरापूर. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज बहुधा निलेश येतोय. धावसंख्या बीन बाद 4, स्ट्रायकरला 5. स्ट्रायकरला पुन्हा एकदा फैजान. पहिलं षटक तर नियंत्रित धावा, पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला बरोबर रडारमध्ये घेतलंय. आणि हा उतुंग गगनचुंबी असा लॉंग ऑफ सीमारेषेवरनं आलेला पहिला षटकार फैजान मेमन यांच्या बॅटमधनं. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वर. निलेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. पुन्हा एकदा झेल सुटतोय. स्वतः कर्णधार आहेत. मग हा झेल कोणी सोडला? तेजस पाटील. याचं तेज कमी झालेलं आहे. मगाशी पण त्याने एक झेल सोडला होता आणि त्याच्यामुळे त्याची प्रचंड छी थू घरामध्ये गावामध्ये होत असेल. कारण लाईव्ह टेलिकास्ट आहे. घरी बसून सगळे जुने जाणते मित्र परिवार आणि या परिसरामध्ये जिथे जिथे तेजसचे जे साथीदार असतील, मित्र असतील, ते मात्र त्याच्यावर नक्कीच कॉमेंट्स करत असतील. कारण युवराज दुकलेच्या अगोदर जो सामना झाला त्या सामन्यामध्ये सोडलेला झेल म्हणजे असं वाटत होतं की हा झेल सोडला त्याच्यामुळे कदाचित हा सामना चॅलेंजर हरू शकतो की काय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मुदस्सर बाबा यांच्याकडनं फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळालं. 1 रन पडून काढले ते. यावेळेला मुदस्सर बाबांनी बघा काय जबरदस्त डोकं चालवलं आहे की फैजान मेमन फ्लोमध्ये आलेला आहे, टचमध्ये आलेला आहे, सूर सापडलेला आहे, लय सापडलेला आहे. एक धाव काढून त्याला स्ट्राईक देते. धावसंख्या पुढे सरकते 13 वर. निलेश पाटीलने चांगलं कमबॅक केलं. षटकार मारल्यानंतर मात्र त्याने पुढचे 2 चेंडू मात्र नियंत्रित मारा केलेला आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून फैजानला फार मोठे फटके मारण्यासाठी संधी दिलीने षटकातला 4था चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला उचलून फेकलंय आणि पुन्हा उतुंग गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय. फैजान मेमन गरजतोय, बरसतोय, गोलंदाजाला भिडतोय, तुडतोय आणि धावसंख्या झपाट्याने पुढे जाऊन पोहोचली ती 19 वर. हा बा जुम्मा यांच्याकडनं तर त्यांचं आम्ही बोईसरमध्ये आणखीन एक ट्रॉफी आपल्या सोबत कसली आहे. मॅन ऑफ द सिरीज कोण ठरलाय? रेहान मेमन मॅन ऑफ द सिरीज. त्यानंतर आणखीन एक बक्षीस आहे मॅन ऑफ द मॅच अहद आणि समीर. वाह. तर मेमन समाजाचे आमच्या कुडूस गावामधून जो संघ गेला होता त्यांनी भरदम कामगिरी केली. त्याबद्दल तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल डन. बहुत अच्छे. कीप इट अप. आणि काय होते पुन्हा एकदा चौकार. धावांचा पाऊस, रन मशीन आणि चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वर. थोडंसं महागडं षटक निलेश पाटील यांच्या या षटकामध्ये तब्बल किती धावांची लयलूट केली जाते
19 धावा. शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतो? बहुधा सहयोग केनी. पॉकेट बडा धमाका. आजच्या दिवसामध्ये जर कुठल्या प्रेक्षकांवर गारुड करणारा खेळाडू जर कुठला असेल तर मुदस्सर बाबा आणि सहयोग केनी. बघूया साजिद खान राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. पंचांकडनं अपेक्षा करत होता परंतु तटस्थ पंच निर्धाव चेंडू. धावसंख्या कुडू संघाची 1/24 स्थिर आहे. अजून या षटकामधले 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया काय होतं या चेंडूवर. साजिद काय करतोय. एक रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या 25 वर. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सहयोग केनी जबरदस्त अगदी हुशार गोलंदाज आहे. कावेबाज गोलंदाज आहे. चाणाक्षाही धूर्त आहे. वाईड रेंज त्याच्या गोलंदाजीमध्ये वैविध्यता आहे. बघूया मुदस्सर बाबा या चेंडूवर काय करतायत. धावसंख्या 25 1/25. या 3 चेंडूमध्ये जर साधारणतः 10 ते 12 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर नक्कीच उभारला जाईल. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू फिरवला जातोय. मुदस्सर बाबांना सुद्धा चकमा दिला जातोय. निर्धाव चेंडू पडतोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजून या 2 चेंडूमध्ये किती धावा येतात बघूया. सहयोग राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करणारा सहयोग पुन्हा एकदा षटकामध्ये धावसंख्या अक्षरशः रोखून धरतोय. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत आणि धावा आलेल्या त्या फक्त एक तेही लेग बाईच्या रूपानं. शेवटचा चेंडू सत्व परीक्षा मुदस्सर पटेलची. एक रन पडून काढली जाते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर कुडू संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 1/26. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. काय जबरदस्त गोलंदाजी, पॉवर पॅक गोलंदाजी सहयोग केनी. पहिल्या चेंडूवर फैजान मेमनला बाद केलं. दुसरा चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवर लेग बाईज. चौथा चेंडू निर्धाव. 5वा चेंडू निर्धाव आणि शेवटच्या चेंडूवर कशी बसी जेमतेम आलेली 1 रन. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलाय. तीही प्राइज विकेट फैजान मेमनची. जबरदस्त गोलंदाजी सहयोग केनीची. 27 धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारची धावसंख्या उभारली जाते. पुन्हा एकदा मदार असेल ती सहयोग केनीवर आणि या वेळेला मात्र 27 धावा रोखतात का सहयोग केनीच्या विरोधात. बघूया कुडू संघाच्या गोलंदाजांची सत्व परीक्षा. प्रति षटकामध्ये 9 म्हणजे लो स्कोरिंगची जी मॅच आहे ती आतापर्यंत चालूच आहे, बरकरार आहे.
वातावरणाचा म्हणा किंवा खेळाडूंची क्षमता कमी पडते की काय, कारण डे क्रिकेट आणि नाईट क्रिकेटमध्ये फरक आहे. नाईट क्रिकेटमध्ये खेळताना खेळाडू थंड पडतात, दिवसा खेळताना खेळाडू गरमीमुळे हैराण झालेले असतात. परंतु नाईट क्रिकेटमध्ये आणि दिवसाच्या क्रिकेटमध्ये फरक हा महत्त्वाचा आहे की दिवसाच्या सूर्यप्रकाशाची खेळाडूंना सवय असते आणि रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये कितीही लाईट पॉवरफुल असू द्या, रात्रीच्या क्रिकेटमध्ये तुमच्या डोळ्यांना त्याची सराव नसतो आणि तुमच्या फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षणावर त्याचा नक्कीच परिणाम होतोय. गेला कधीच गेला तो. तो उद्या शाळेत जायचा ना, कोणत्याही शाळेत येतो. सहयोग आणि करण करण कराळे आणि सहयोग किनी. एस के आणि के के अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय वेगवान गोलंदाज शोएब मेमन उर्फ अव्वा. करण कराळे आणि एका बाजूला सहयोग केनी. 27 धावांचं वाटत असणारं सोपं आव्हान, परंतु वातावरणामध्ये आणि ज्या प्रकारची गोलंदाजी आहे कुडू संघाकडं नक्कीच सत्व परीक्षा पाहिली जर सहयोग केनी आणि करण कराळेची. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ॲज युजल शोएब मेमन उर्फ अव्वा. टेनिस क्रिकेटमध्ये मला वाटते आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये इतकं वेगवान फार मोठं रनअप कुणाचंच नसेल. साधारणतः 20 ते 15 पावलांचं रनअप आहे. पुन्हा एकदा शोएब मेमन अव्वा, राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू 1 रन पडून काढली जाते बिनबाद एक. आणि खेळण्यासाठी पुन्हा एकदा स्ट्रायकरला येतो डावकुरा फलंदाज सहयोग. पुन्हा एकदा शोएब, राईट आर्म राऊंड द विकेट. आणि चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेनं. सीमारेषे पलीकडे आलेला सहयोग मेमन यांच्या बॅटमधून आलेला पहिला चौकारानं धावसंख्या जाऊन पोचली ती 5 वर. जिंकण्यासाठी आता फक्त 22 धावांची गरज. आजच्या दिवसामध्ये टेनिस क्रिकेटवर भुरळ घालणारा खेळाडू म्हणजे सहयोग किनी. गोलंदाजी फलंदाजी अगदी वन मॅन आर्मी एखाद्या शिलेदाराप्रमाणे लढतोय, संघर्ष करतोय आणि आपल्या संघाला विजयाच्या पथवर आरूढ करतोय. क्लेवर क्रिकेटर, हुशार क्रिकेटर, चाणाक्ष धूर्त असा खेळाडू सहयोग किनी. शोएब मेमन पुन्हा एकदा सहयोग केनीसाठी गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. तिसरा चेंडू. यावेळेला मात्र चेंडू पडतोय निर्धाव, तेज तरार, वेगवान एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते.
पुन्हा एकदा या षटकातला चौथा चेंडू मार्ग सरतोय पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड विकेट. आणि फेकून दिला जातोय लॉंग ऑन सीमा रेषेवरनं. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 11. जिंकण्यासाठी आता फक्त 16 धावांची गरज. 14 चेंडू आणि 16 धावा. कोणले कर्णधार तयार राहायचा आहे. अव्वा राईट आर्म राऊंड विकेट. एक रन पडून काढली जाते. धाव संख्या जाऊन पोचली ती 12. बॅट्समन सेफ. पुढचा चेंडू आणि करण कराळे मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये झेल देऊन बाद होतोय. पहिला हातरा पहिला झटका बसतोय. धाव संख्या जाऊन पोचली ती मला वाटते 1 बाद 12. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज. 12-15. सोनू की कड़ी परीक्षा ली जाएगी. इस बार सहयोग केनी आज के दिन का हीरो. पंचांचा इशारा. हात समांतर. धाव अवांतर. धाव संख्या जाऊन पोचली 13. का 13. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज. बचे हुए 12 गेंदों में 14 रनों की जरूरत.
कड़ी परीक्षा ली जाएगी इस बार सोनू की। सामने बल्लेबाज सहयोग की नहीं। अगली गेंद, इस बार रिवर्स स्वीप मारने की कोशिश नाकामयाब होती हुई। सोनू जसा क्रिकेट खेळतोय तसा अनुभवाने परिपूर्ण होत्याने गोलंदाजीमध्ये त्याच्या सुधारणा होते। पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट। यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय। चांगली गोलंदाजी सोनू यांनी सहयोग किनी सारख्या एका सरावलेल्या फलंदाजाला, धावांना चटावलेल्या फलंदाजाला, बहरामध्ये आलेल्या फलंदाजाला, सूर सापडलेल्या फलंदाजाला दोन चेंडूर उभं करणं म्हणजे सोनूच्या दृष्टीनेच नाही तर कुडू संघाच्या दृष्टीने एक जमेची बाजू आहे। पुन्हा एकदा सोनू या षटकातला पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेट। फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळते। एक रन पडून काढले ते। एका धावेपेक्षा जास्त काय मिळत नाही। धाव संख्या जाऊन पोहोचली 14। जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे। 9 चेंडू आणि 13 धावा। पुन्हा एकदा सोनू राईट आर्म ओव्हर द विकेट। झेल उडतोय आणि दिनेश बाद होतोय। दुसरा खतरा बसतोय। सोनूला ज्या अपेक्षेने गोलंदाजी दिली होती, काबिले तारीफ गोलंदाजी, मैं सराहना करूंगी सोनू की इस बार कि सहयोग किनी के सामने जिस प्रकार की गेंदबाजी, जिस प्रकार की डॉट गेंदे निकाले। निलेश पाटील येतोय मैदानामध्ये। पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर मात्र दोन चेंडू सहयोगला निर्धाव टाकले। तिसऱ्या चेंडू सिंगल, चौथ्या चेंडूवर त्याने गडी बाद केलेला आहे। चांगली गोलंदाजी नक्कीच मी म्हणेन। 8 चेंडू आणि 13 धावा। सहयोग केनीला जितका कुडूचा संघ फलंदाजी पासून दूर ठेवील, स्ट्राईक पासून दूर ठेवील, कुडूच्या संघाला विजयाच्या समीप जाण्यासाठी जितकी संधी निर्माण होईल। उग्या पुढचा चेंडू सोनू यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट। सुरेख चेंडू, अनप्लेबल डिलिव्हरी, काबिले तारीफ, सराहना करूंगी प्रशंसनीय गोलंदाजी सोनू याची। अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, सटीक गोलंदाजी करतोय, खोल टप्प्याची गोलंदाजी करतोय। फलंदाजाला मोठे पटके खेळण्यासाठी हात खोलण्याची संधी देत नाहीये। फक्त 2 धावा दिले ते, एक वाईटची आणि एक आलेली सिंगल धाव। सोनू राईट आर्म ओव्हर द विकेट। चौकार। अगदी निर्णायक क्षणी आलेला हा चौकार शेवटच्या चेंडूवर। अप्रतिम, अगदी मोक्याच्या क्षणी आलेला हा चौकार आणि ज्या प्रकारे एफर्ट केला होता खेळाडूने, साजिदने। 18 धावा झालेल्या आहेत। आता मला वाटते 6 चेंडू आणि 9 धावा।
निखिल येतोय गोलंदाजीसाठी. 6 चेंडू आणि 9 धावा आणि स्ट्रायकरला मोठा फलंदाज, तगडा फलंदाज, सहयोग किनी. 6 चेंडू आणि 9 धावा. क्या रोक पाएंगे निखिल? निखिलची सत्व परीक्षा. निखिल राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डावीकडनं. आणि 3 धावा. हॅलो 4 चेंडू आणि 3 धावा. बघूया निखिल. खेळ खल्लास. कॅच घेऊन बाहेर गेलाय खेळाडू. प्रेक्षकाने घेतलाय का? पडद्याच्या मागे आहे का? वाह, वेल डन. पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सहयोग किनी. लगातार तिसरा. नाही तर आपला नियमच आहे ना, पडद्याच्या मागे जेल घेतला असेल तरच बक्षीस आहे. पडद्याच्या आत घेतला असेल इकडे पुढे येऊन तर नाही. हा टॉसला लगेच जायचंय. धन्यवाद. तर आजच्या दिवसातील अंतिम क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय. एजे स्पोर्ट्स हमरापूर विपक्ष सिद्धेश्वर कोंडले. क्वालिफायरच्या सामन्याला इथून मात्र सुरुवात होत्या. अनिकेत भोईर आणि संदीप पाटील यांच्या माध्यमातून हमरापूर संघ विजयी झालाय. त्याबद्दल 1000चं कॅश प्राइज तर आम्ही टॉस बॉक्स मध्ये सुपूर्द करणार आहोत.